महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक उच्चांकाचे व्यक्तिमत्व, आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, फार जड अंतःकरणानं म्हणावं लागतं की वैकुंठवासी अजितदादा पवार. तुम्ही म्हणाल महाराज आता हे सांगायला लागलेत का? माझं एक वाक्य अंडरलाईन करून घरी घेऊन जा. माणूस ज्यावेळी 4 लोकांच्या खांद्यावर जातो ना, त्यावेळेस तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या गावाचा राहत नाही. तो गेल्यानंतर त्याच्या मागं शिल्लक राहतात फक्त त्यांनी केलेले उत्तम कर्म. मग या उत्तम कर्माची जाणीव होऊन, आणि आपल्याला जरी वाटत असेल राजकारण हे असं एक क्षेत्र आहे, जर बाहेर देशाच्या दृष्टीनं पाहिलं ना, तर तालुक्याच्या स्तरावर गावाला ओळखल्या जात नाही. गावाचा जो मुख्य प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे, ज्याला आपण सरपंच म्हणतो, त्याचा परिचय असतो. जर तुम्हाला राज्यामध्ये प्रतिनिधित्व करायचं असेल तर पूर्ण राज्याच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा परिचय असतो. देशाचं जर दर्शन किंवा देशाची प्रगती, अधोगती या सगळ्या गोष्टी, फायनान्शियल विचार जर विदेशाच्या क्रांतीमध्ये मांडायचे असतील तर देशाला नाही ओळखल्या जात. त्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा पंतप्रधानाला त्या ठिकाणी ओळखल्या जात असतं. ज्याप्रमाणे पूर्वीचं राज्यमंडळ असायचं, म्हणजे ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांच्या दरबारामध्ये ते मंत्रिमंडळ असायचं, त्याप्रमाणे हे मंत्रिमंडळ आहे. म्हणून या गोष्टी काही सीमित काळापर्यंत मर्यादित ठेवायच्या असतात. आज ही घडू नये ती घटना घडली. लहानपणापासून चालू झालेल्या त्यांच्या राजकारणाला आज मला असं वाटतं 65 ते 68च्या दरम्यान ते होते.